महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदवरून आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी आता झडू लागल्यात। बंदच्या आडून विरोधकांना देश अशांत करण्याचा डाव असल्याचा आरोप राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय। सविस्तर पाहूयात। बंदच्या आडून महाराष्ट्र कुणाला अशांत करायचा? विरोधकांच्या बंदच्या घोषणेवर सरकारचा आरोप। महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा विरोधकांवर आरोप। महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार समर्थन सुरू केलंय। हा बंद राजकारणासाठी नसून लेकीवाळींच्या सुरक्षेसाठी असल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला होता। उद्याचा बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती याकरता हा बंद आहे। जसं सरकार म्हणते की विरोधी पक्षांनी होय आम्ही विरोधी आहोत, पण आम्ही विरोधी या विकृतीचे आहोत। त्याच्यामुळे उद्याचा बंद हा विकृतीच्या विरोधकांनी केलेला बंद आहे। बंदच्या माध्यमातून जनता आपल्या भावना शांतता मार्गाने व्यक्त करत असेल तर त्यात गैर काय, असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केलाय। एक दिवसाचा बंद करू, तो बंद अत्यंत शांततेने पार पाडू, त्यातून जनभावना व्यक्त करण्याची काळजी घ्यावी। हे जे काही प्रकार राज्यव्यापी होत आहेत त्याच्या संबंधीच्या तीव्र भावना महाराष्ट्रामध्ये व्यक्त व्हाव्या, हा त्याचा हेतू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या बंदच्या भूमिकेवर तुफान टीका केली आहे। बंदच्या माध्यमातून महाराष्ट्र अशांत करण्याचा डाव असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे। विरोधकांचं काय चालू आहे? या राज्यामध्ये काहीतरी भयंकर घडवण्याचा प्रयत्न आहे अशी भीती आमच्याला। आज कोणी म्हणतं बांगलादेश होईल। अरे या राज्यामध्ये हे पुरोगामी महाराष्ट्र। खरोखर आपण संवेदनशील असाल तर अशा दुर्दैवी घटनांचं राजकारण ताबडतोब बंद करायला पाहिजे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विरोधकांच्या बंदच्या भूमिकेवर टीका केली आहे। बदलापूरच्या घटनेवरून बंद पुकारणारे पनवेल कोविड सेंटर अत्याचाराच्या वेळी कुठे होते, असा सवाल देवेंद्र फडणवीसांचा आहे। काही पक्षांनी सांगितलं आम्ही महाराष्ट्र बंद करू। माझा त्यांना सवाल आहे, कोविड सेंटरमध्ये बलात्कार झाला, तुमच्या तोंडून काही निघालं नाही, आणि त्या कोविड सेंटरमध्ये दुर्दैवाने आमच्या एका बहिणीच्या गुप्तांगातनं स्वॅब घेण्याचा निंदनीय प्रकार झाला, तुमची तोंड उघडली नाही। महाराष्ट्र बंदला सामान्य जनतेचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न विरोधकांचा आहे, पण बंद पुकारणाऱ्या विरोधकांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या बंदची हवाच काढून टाकली आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।